तर माणिक दादांचं आगमन झालं. दादा स्वागत आहे आपलं. तर या मैदानाकडे बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर एक मोठा ब्रेक आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागला, कारण दुसऱ्या सामन्याचे जे 2 संघ होते त्या ठिकाणी ते आले नाही आणि त्यामुळे आपण तिसरी लढत या ठिकाणी कव्हर करतोय. योगेश पवार 11 अर्थातच स्वर्गीय योगेश मॅन फ्रॉम खिडकाई आज आपल्यामध्ये नाही आहे. खिडकाई संघाचा अत्यंत जबरदस्त घातक फलंदाज, पण आज आपल्यामध्ये तो नाही आहे. काळाने त्याला आपल्यापासून हिरावून नेलं. योगेशच्या नावाने खिडकाचा रेग्युलर संघ खेळताना तुम्ही बघितलं आहे. योगेशच्या नावाने उंबारली संघाला तुम्ही खेळताना बघितलेले आणि आता रवी म्हात्रे यांचा आज खेळणारा संघही योगेश पवार 11च्या नावाने खेळतोय. समोर सिल्वर स्टार्स म्हटले की तुम्हाला भिवंडीचा खुल्या गटातील संघ आठवेल, पण हा सिल्वर स्टार संघ आहे साईनाथ भोईर यांचा. 45+ या संकल्पनेनुसार आपण बघतायत रवी दादांसाठी बक्षीस या ठिकाणी आले. जर अर्धशतक झळकावलं तर 2-1-1 हे कॅश प्राइज आणि त्याचबरोबर एक जागृती स्पोर्ट्स कडे पारितोषिक असणारी एक बॅट देखील दिली जाईल. बॉलिंग साठी तयार सोपान. तर चला मॅच स्टार्ट करा लवकर. अंपायर त्या ठिकाणी बोलत आहेत, काहीतरी प्रश्न आहे बघा. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2, वेळापत्रकानुसार हा सामना 3 आहे. योगेश पवार 11 वर्सेस सिल्वर स्टार्स या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल हा सिल्वर स्टारच्या बाजूने लागला आणि प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर सोपान भोईर बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्रायकिंगला नितीन. हो, पहिलाच बॉल अतिशय वेगाने बीट केलाय. पहिलाच बॉल डॉट येतोय. सुरुवात जबरदस्त. सोपान भोईर काय गोलंदाजी आहे, काय ऍक्शन आहे बघा, आणि किती वेग आहे. आणि वेगाबरोबर अचूकता असली तर यश हमखास मिळतं. हा डॉट बॉल हा देखील जातोय मागे. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या मॅच मध्ये आपण हे चित्र बघितलं. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट होते पहिल्याच ओव्हरचे, जेव्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज आले होते देवीदास. हा लॉफ्ट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे डीप मध्ये. एक फिल्डर मिड ऑन वरनं वेगाने गेल्यात, पण बॅकअपला त्या ठिकाणी राजेश येत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावेने इथून डावाचा श्री गणेश होतोय रवी म्हात्रे यांच्या संघाचा. योगेश पवार 11 पुन्हा एकदा सोपान. ओ, 1 मोर बॉल डॉट. यावेळेस मात्र आपण बघतायत आणखीन एक चेंडू डॉट येतोय. 3रा चेंडू या ओव्हरचा डॉट येतोय. गोलंदाजी अप्रतिम होते. हा देखील जातोय मागे. आणखीन एक डॉट. 4 चेंडू डॉट फेस केल्यात. केवळ
5 बॉलमध्ये 2 धावा आलेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू बॅटची एज लागून येतोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध स्वतः संघनायक साईनाथ त्या ठिकाणी चेंडू उचलत आहेत. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. अशा प्रकारे षटक संपले. पहिलं धाव फलकावरती बघता आपण केवळ 4 धावा झालेल्या आहेत आणि या षटकामध्ये 4 चेंडू डॉट आलेत. 2 डबल्स आपण बघितलेले. 45+ ही संकल्पना आपण बघताय. त्या संकल्पनेच्या आधारे ही एक दिवसीय स्पर्धा पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं अमर 11 कल्याण ग्रामीणने विजय प्राप्त केला. त्याची प्रतिष्ठान या संघाला पराभूत केला आणि आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. बॉलिंग मार्कवर जगन्नाथ. बॉलिंग मार्कवर जगन्नाथ. स्ट्रायकिंगला रवी मात्र तयार संघनायकाच्या भूमिकेत त्यांना आपण बघतोय आणि या ओव्हरमध्ये प्रथमच स्ट्राईकला येतात. मागच्या ओव्हरमध्ये एकही बॉल फेस करता आला नाही. फुल टॉस. स्विंग केला. मिस टायमिंग. झेलची शक्यता. अगदी सहजतेने झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन. टायमिंग तितकंसं चांगलं व्हायला नाही. फुल टॉस बॉल होता पण सुंदर झेल मिड विकेटला टिपला गेलाय. बॅट्समन मैदानावरती कैलास येत असताना कैलास तांडेल मॅन फ्रॉम बेतवडे भरपूर वर्ष रेग्युलरच्या माध्यमातून काय जबरदस्त क्रिकेट खेळलेले आहेत आणि आता 45+ ची स्पर्धा खेळण्यासाठी योगेश पवार 11 संघाकडनं 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. पहिलं यश जगन्नाथला. पहिलं यश मैदानावरती आपण बघताय सिल्वर स्टार्सला. जगन्नाथ टू कैलास तांडेल. लॉफ्ट केलाय. काव कॉर्नरच्या दिशेने फील्डर त्या ठिकाणी स्वतः साईनाथ पण 2 धावा इथून फार वेगाने पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. पंच केलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षण चांगलं. ओ डायरेक्ट हिट. कैलासला यावं लागेल. काय जबरदस्त फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग. व्हॉट अ थ्रो बाय सुखदेव. काय जबरदस्त फिल्डिंग बघा. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट नसता झाला तर इथे कैलास नॉट आउट असते पण सुपर थ्रो. न्यू बॅट्समॅन उत्तम मैदानावरती येत आहेत. उत्तम पवार नॉन स्ट्रायकिंगला. स्ट्रायकिंगला नितीन भोईर. पुन्हा एकदा जगन्नाथ नारळी गावींकडनं. यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळलेले आहेत. फिल्डर येत आहेत. ओ दोघांच्या मधून चेंडू सीमारेषेबाहेर. चौकार.
आणि या चौकाकडे धावसंख्या धावपलकावरती दुहेरी अंकात 10 धावा. पुन्हा एकदा जगन्नाथ उडवलाय. झेलची शक्यता अगदी सहजतेने हा झेल टिपलाय. आणखी एक धक्का तिसरा मैदानावरती. दोन झेल निलेशाने टिपलेले आहेत. मॅनपंप कोळेगाव 3 विकेट मैदानावरती. गुरुनाथ या ठिकाणी येत असताना मॅन फ्रॉम बेतवडे भरपूर वर्ष फ्रंट लाईन बॉलर म्हणून काम केलं. अष्टपैलूच्या भूमिकेत आपण अनेकदा बघितलेले, पण आता या संघातून येत आहेत 5व्या क्रमांकावरती. स्ट्राईकला जगन्नाथ यांचं षटक अत्यंत चांगलं 2 विकेट प्राप्त केल्यात आणि त्याचबरोबर एक सांघिक यश देखील या ओव्हरमध्ये लाभलेलं आहे. हवेत आहे, गॅप मध्ये खेळतात, अगदी समोर फिल्डर येतात. एका हातात चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे होतो असफल आणि पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले, ती म्हणजे 14च्या घरात. एकूण 3 विकेट गमावलेले आहेत. षटक या ठिकाणी संपलेलं आहे. दुसरं पहिल्या ओव्हरमध्ये होतं 4, या ओव्हरमध्ये आलेल्या धावा एकूण 10. तकदीर यांचं आगमन झालेलं आहे. याचाच अर्थ आता ऋषी 11 संघ देखील इथे पोहोचलेला आहे. कॅप्टन अर्जुनभाई पाटील, कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, त्यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. बॉलिंगसाठी सुनील भोईर, मॅन फ्रॉम पिसवली. तसं मागाशी आपण उल्लेख केला की राम जे मोठ्या गावचे उत्कृष्ट सिंगर आहेत, गीतकार आहेत, तसे सुनील देखील हे देखील उत्कृष्ट गायक म्हणून त्यांची ओळख आहे. पण सध्या ॲज अ क्रिकेटर म्हणून खेळत असताना सिल्वर स्टार्स या संघासाठी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 14. उडवला. यावेळेस मात्र गॅप मध्ये जबरदस्त फिल्डिंग निलेश यांची. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा नजारा तुम्ही बघताय. चेंडूला पायाने हात ढकलला आणि ती गरज होती. त्यांच्या लक्षात आलं की झेल पकडता येणार नाही, त्यामुळे इथून संघासाठी धावा वाचवणं हा एकमेव पर्याय इथे राहिलाय. त्यामुळे चेंडूला आत ढकललं पायाने. मागे चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला. गुड फिल्डिंग. बिबरसाठी चेक करूया आपण, बघूया ओव्हर द वेस्ट साइड आहे की अबाव द वेस्ट साइड आहे. It's a no ball. Third umpire's decision.
हा चेंडू कव्हरच्या दिशेने, कव्हर बॉलच्या दिशेने 2 धावा येतील आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय. ती म्हणजे 19 धावा झाल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघताय 3रं. आणि या चौकाराच्या मदतीने आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे एकूण 23 धावा. साईनाथचा चेंडू आपण बघितलं तर अगदी पॅटच्या रडारमध्ये आला आणि या ओव्हरमध्ये एक नो बॉल देखील आला, त्यावरती फ्री हिट आपण बघितला, तिथे 2 धावा आल्या. हे षटक पर्वणी ठरतंय मैदानावरती योगेश पवार 11 संघासाठी. हुक करतायत यावेळेस मात्र चेंडू पाठवला लॉंग लेग सीमा रेषेबाहेर. आणखीन एक दर्जेदार फटका या षटकातील आपण बघताय. चौकार क्रमांक 2. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. तर साईनाथ भोईर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला उत्तम पवार. दोघांमध्ये खूप चांगले रिलेशन, खूप चांगले मित्र आहेत. पण मैदानावरती हे दोघेही एकमेकांचे मित्र नाही आहेत, ते एकमेकांचे शत्रू म्हणून खेळत आहेत. तिथे रिलेशन नाही. फ्रंट फुटवरती येऊन ड्राईव्ह करायचा होता. वाईट बॉल ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झाली होती, त्याच कारणासो अंपायर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. वाईटच्या आधाराने एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. हा देखील जातोय मागे यशांच्या. हा डॉट बॉल आहे. चांगलं कमबॅक डॉट बॉलने. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा झालेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14 होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. अजूनही हे षटक पूर्ण झालं नाही, कंप्लीट झालं नाही. अलंग ग्राउंड शेट मिड विकेटला येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथून घेण्यामध्ये सफल होत आहेत दोन्ही बॅटर. एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती होत असताना आपण बघतोय. तर षटक संपलंय साईनाथ भोईर यांचं 3रं. धावा धावफलकावरती बघता आपण 30. हे षटक, या षटकात आलेल्या धावा एकूण 16. एकही विकेट मात्र प्राप्त करता आला नाही या षटकामध्ये. आणि 3ऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 30. धावांची गती 10.00 प्रति ओव्हर मागे. करंट रन रेट 10 आपण बघतोय. फिल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्कवर परिवर्तन. पाणी घेऊन जा. मनोज पाटील यांचे आगमन झाले. श्रीराम देखील त्या ठिकाणी आहेत. स्वागत आहे या दोन्ही ज्येष्ठ क्रिकेटपटूंचं. विजय म्हात्रे यांनी 2 षटकं टाकली होती. जे काही नियम असतील ते आधीच या ठिकाणी आपल्याला पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की एका गोलंदाजाने 2 षटकं फेकली होती. तर बघा आता ICC ने नियम चेंज केलेत.
मागच्या मॅच मध्ये जे काय घडलं ते घडलं. 5 बॉलर वापरायचे आहेत, 5 जणांना बॉलिंग भेटली पाहिजे. सबको बॅटिंग सबको बॉलिंग. लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ फॅन्टास्टिक टायमिंग. आणखीन एक चौकार. चौकार मागच्या ओव्हर पासून आपण बघतायत. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार बघितले, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार. या ओव्हरची सुरुवात चौकारने झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 34. तर मी दादांना विनंती करणार अर्जुनभाई यांना की या आपण मंचावरती. कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे लाडके अध्यक्ष अर्जुनदादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना इन ॲक्शन मध्ये बघायला आपण. ऋषी लेवन त्यांचा संघ, दादांचं स्वागत आहे. सुदाम देखील आले आहेत. दादांचे सगळे हे विश्वासू सहकारी आणि आमचे रायफलमॅन बघा. तर निगूचे संदीप देखील या ठिकाणी स्वागत आहे आपलंही. आमचे अरविंद त्या ठिकाणी आले आहेत, त्यांचे स्वागत. बघा प्रेषितचं नाव घेतलं आणि प्रेषित आलेलं आहे. प्रेषितची बॅट बघा, प्रेषितची आहे. प्रेषित असं वाटतं की एकदम ओपनचा प्लेअर वाटतो, असं वाटतं की आताच आलाय दिल्लीवरनं. मंगूस बॅट घेऊन आल्यात. कपिल देवची मंगूस होती, मॅथ्यू हेडनची होती मंगूस बॅट. चला मॅच करूया स्टार्ट. निलेश जाधव तयार होत आहेत. चौतीस धावा झाल्या धावफलकावरती. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला फिल्डर डीप मध्ये आहेत. ओ मिसफील्ड, पण बॅकअपला साईना त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावा येत आहेत. गुड थिंकिंग, चांगला बॅकअप दिलं होतं. माहिती होतं अशा परिस्थितीमध्ये फिल्डर किती चपळ असू द्या, चतुर असू द्या, एक्सपर्ट असू द्या, त्याला बॅकअप देणं गरजेचं आहे. कधी काही चूक होईल, कधी चेंडू फसवेल, कधी बाउन्स होईल, फार कठीण आहे. हलक्या हाताने खेळत आहेत समोरच्या दिशेने. केवळ एकच धाव, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 37 धावा, 37. 3 विकेट गमावलेले आहेत. मैदानामध्ये उत्तम आणि गुरुनाथ मध्ये एक चांगली पार्टनरशिप होत असताना. फुलटॉस, संपर्क नाही झाला. माहिती आहे उत्तम पवार यांना की या चेंडूवरती एक मोठा फटका खेळता आला असता, पण 2 धावा इथून मिळतील आणि 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. चौथं षटक प्रगती पथावरती. 39 धावा झालेल्या आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर उत्तम पवार. स्लोअरवर होता, संपर्क नाही झाला. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. अशा प्रकारे षटक चौथं संपलेलं आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 39. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकात बघूया किती धावा आल्यात. एकूण धावा 9 आल्यात या ओव्हरमध्ये. या दरम्यान सदावार शाहू पाटील मॅन फ्रॉम शिवडन यांचं आगमन होतंय. सगळ्यांना चॉकलेट वाटतं, चॉकलेट बाबा. आणि क्रिसमसला त्यांनी 2 गोणी चॉकलेट वाटलेलं आहे. सांता क्लॉज बनवून फिरत होते. आणि बघा ब्रँड आलेलं आहे. थोडे चॉकलेट्स आणखीन द्या, जरा चांगले वाटतात. मदर डेअरी नाही का आपला, लंडन डेअरी, लंडन डेअरी द्या. ओ हवेतून पाठवलाय मिड विकेटच्या वरून. काय जबरदस्त टायमिंग. बेतोळे गावाचा जबरदस्त प्रहार. हा षटकार
कोमल यांचं आगमन झालं. स्वागत आहे कोमल आपलंही. तर धावा झाले, धावा फलकावरती आपण बघतात एकूण 46. चेंडू डॉट येतोय. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत सुखदेव पवार यांना. आणि बघा एकाच गावातले दोन खेळाडू कित्येक वर्ष एकत्र खेळलेले आहेत, एकत्र सराव केले, आता एकमेकांच्या समोर आहेत. ओपन क्रिकेटमध्ये आपण या गोष्टी बघत असतो. ऑन साईडला फिल्डर आहेत. साईनाथांना आज भरपूर मेहनत करावी लागली. आणि ओ हो काय नेम आहे बघा. मला वाटतं आजही लगोरी खेळतात बहुतेक. डायरेक्ट हिट. अजूनही नेम बरोबर आहे त्यांचा. हो सुंदर चेंडू उसळणारा होता. ज्येष्ठांच्या मागे विश्वास रसाळ्यांना तुम्ही बघतायत. पंच करतायत. मिड ऑफला फिल्डर आहेत. थ्रो अगदी संत गतीने आलाय. तर बघा आता चॉकलेट बरोबर बिस्कुट देखील वाटायला लागलेले आहेत. आणि बघा कुणीही मद्यपान केलं असेल तर त्याला खेळता येणार नाही अशी सूचना करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे. दिनेश देखील आलेत खिडकायचे. आणि जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. तुमच्यासाठी मस्त मेथीची भाजी आणि चणा डाळ बनवलेली आहे. तर बघा रविवार बघितल्यानंतर मेथीची भाजी सगळ्यांना प्रश्न पडला. पण सगळ्यांनी टोपं बघून आलेत. मागच्या बाजूला सगळ्यांनी सुगंध घेतलेला आहे आणि माहिती आहे त्यांना की मेनू काय. अशा प्रकारे पहिले सत्र संपलंय. धावा धावफलकावरती आहेत 48. 49चं टार्गेट इथून पूर्ण करायचंय सिल्वर स्टार्स या संघाला. तर या 49चं टार्गेट पूर्ण करायचं विजयासाठी सिल्वर स्टार्स साईनाथ भोईर यांच्या संघाला. आणि द्वितीय सत्रामध्ये हे लक्ष चेस केलं जाईल का की या लक्ष्याचं संरक्षण केलं जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील आपल्या समोर. समोरच्या क्षेत्रातील एक उगवता सितारा ऐकूया आपण योगेश पाटील मॅन फ्रॉम उंबर्डे यांना. तर ह्या पुढील होणारा सामना लिजंड 11 राजा जाधव यांचा संघ तसेच ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांचा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. लिजंड 11 विपक्ष ऋषी 11. कर्णधार राजा जाधव यांचा संघ तसेच समोर असतील अर्जुनभाई पाटील यांचा संघ. या पुढील मॅच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती नाणेफेकीसाठी यायचं आहे व्यासपीठावर. तर प्रथम सत्रामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारची कामगिरी दोन्ही संघाकडून पाहायला मिळाली. 48 धावसंख्या कुठल्या प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या योगेश पवार च्या संघाकडून जिंकण्यासाठी 49चं लक्ष्य. सिद्धांत स्टार्स या संघासमोर ठेवलाय.
चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सलामीचे फलंदाज तीस चेंडू आणि 49 धावसंख्येचं लक्ष्य. 49 टू विन. चला आमचे ऑफिशियल्स तर ह्या पुढील होणारा सामना लिजंट 11 राजा जाधव यांचा संघ, त्यांच्या विपक्ष असतील ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांचा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच मैदानाच्या आतमध्ये सलामीचे फलंदाज साईनाथ भोईर, कर्णधार स्वतः मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे. राजा जाधव तसेच अर्जुनभाई पाटील यांना मी विनंती करतोय, नाणेफेकी करून घ्यायची आहे. प्रेम पाटील प्रेम पाटील दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी किंवा समर्थक असेल तरी चालेल, आमच्यापर्यंत नावा पोहोचवण्यासाठी असेल तर पाठवायचं आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 49 टार्गेट चेस करण्यासाठी पंच गेम ऑन केला जातो. लेट्स प्ले. पहिला चेंडू, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक, पहिला चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले, ते क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, जमीनला चाटत पुसत पहिल्याच चेंडूवर पहिलाच ब्लास्ट पाहायला मिळतोय. सुखदेव पवार याच्या बॅटमधून पहिलाच चौकार येतोय. चौकाराने आपल्या संघाचा आणि वैयक्तिक देखील इथे अकाउंट ओपन केला जातोय. 49चं लक्ष चेस करत असताना पहिल्या चेंडूवर हा पहिला आघात केलाय चौकाराने. वेगवान चेंडू, त्या चेंडू हवेत, रविदादा मात्र चुकी करणार नाही आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देत असताना प्रेम कडून हा कमबॅक पाहायला मिळतो. पहिला हदरा बसतोय सुखदेव पवारच्या स्वरूपाने. सुखदेव पवार बॅक टू द पॅव्हेलियन. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद. सर्व काही 2 चेंडूमध्ये होताना पाहायला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. एक तेरी एक मेरी असं काय दृश्य मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याला प्रत्युत्तर देत असताना प्रेमने मात्र गडीबाद केलंय. सुखदेव पवेलियन तंबूचा रास्ता दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येते. इन ॲट नंबर 3 निलेश जाधव, निलेश पाटील आहे.
यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी होती. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये रविदादा म्हात्रे पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात रविदादा म्हात्रे. या संघाचे कर्णधार देखील आहेत. फलंदाजीमध्ये जास्त काही करता आलं नाही, परंतु त्याची बाकी आता मात्र काढून काढतोय क्षेत्ररक्षणामध्ये. काय वेगवान चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू जरूर चौकार आला होता, त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं आणि त्याचं प्रत्युत्तर मात्र दिलं. चौकाराचं उत्तर गडीबाद. त्यानंतर हा निर्धाव चेंडू. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा संधी आली होती, परंतु नशिबाची साथ. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये लागलेली ही शर्यत. चेंडू जमिनीला चाटत पुसत वेगाने चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी षटकातील दुसरा चौकार. जेवण चालू झालंय, त्यांना जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल. पुन्हा एकदा संधी इथे मात्र होती. चेंडू जरूर हवेत होता, परंतु कॅरी झाला नाहीये. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू ह्यावेळी शेवटच्या चेंडूवर हाताळला. अशा प्रकारे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 1 गडीपाद 9. चला, पंच आता स्पीडअप करायचा आहे. या स्पर्धेचा दुसरा सामना अजूनपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप सारा वेळ आता मात्र वाया गेलाय. त्याची भरपाई आपल्याला कुठेतरी करावी लागेल. सो ऑफिशियल्सला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय सामन्याला. तर ह्या पुढील होणाऱ्या सामन्याच्या संघनायकांनी आपल्या टीमसह सज्ज राहायचं आहे. लिजंट 11 विपक्ष ऋषी 11. एकीकडे राजा जाधव यांचा संघ आणि दुसरीकडे अर्जुनभाई पाटील यांचा संघ. 40+ संघटना कल्याण डोंबिवलीच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेपदाखाली खूप चांगल्या प्रकारची. चला, क्षेत्ररक्षण सजवायचं. प्लीज कॉर्पोरेट करा. वेळ खूप सारा वाया गेला. अशा प्रकारचा वेळ आता मात्र वाया घालू नका, जेणेकरून आपल्यालाच नंतर अंधाराला सामोरं जावं लागेल. ऑफिशियल्सला, आमच्या आयोजकांना सहकार्य करणं अनिवार्य असेल, अथवा षटकांमध्ये कटोती करण्यास भाग पाडावं लागेल. अशा प्रकारचं खेळ करू नका. दुसरं षटक हाताळण्यासाठी नितीन भोईर सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये जास्त प्रकारचा इथे चेंजेस पाहायला मिळतोय. द्वितीय पॉवर प्ले आहे. 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्ले सर्कल यार्डच्या बाहेर पाहायला मिळतील. डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ तैनात केला गेलाय. गोलंदाजी करत असताना नितीन भोईर यांच्या मार्फत. यावेळेस समोरच्या दिशेला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. 1 टप्प्यासाठी थांबलेत. 1 टप्पा घेत असताना खूप चांगल्या प्रकारचा बॅकअप आहे. एकाच धावेवर समाधान. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळत 10 या आकड्यावर साईनाथ येतात स्वतः कर्णधार. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा फटका, इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक असतील परंतु बनून राहतील प्रेक्षक. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय. कर्णधार साईनाथ भोईर यांच्या बॅटमधून हात तडाखा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर उत्तुंग असं षटकार, इनसाइड आउटचा लाजवाब फटका. कर्णधार साईनाथ भोईर, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ही भूमिका बजावत असताना स्लोवर गतीचा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिली. चेंडू थांबणार नाही. चेंडू अलोंग द कार्पेट, सीमा रेषेच्या पार.
अजून एक चौकार, षटकारानंतर चौकार. आता मात्र साईनाथ भोईर यांची बॅट इथे मात्र तळपली आहे. चला पुढील संघ लिजंट 11 विपक्ष ऋषी 11. दोन्ही संघाचे कर्णधार राजा जाधव आणि अर्जुन भाई पाटील. दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र होत असताना साईनाथ भोईर यांच्या बॅटमधून मात्र डाऊन द लेग चेंडू होता असं वाटलं होतं, कुठेतरी वाईटच्या स्वरूपाने चेंडू जातोय, परंतु तसं काय पाहायला मिळत नाहीये. निर्धावाच्या स्वरूपाने चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. गोलंदाज नितीन. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अतिशय सोपं झेल असं आधीच डिसाइड केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू त्यांच्या हाताला ब्रश होऊन जमिनीवर आदळतोय. एक जीवदान म्हणावं लागेल कर्णधार साईनाथ भोईर याला. एक सोपस जेल सुटलंय. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. या आधीच्या चेंडूवर जीवदान भेटलंय. नक्कीच धावा आल्या होता षटकार चौकार नंतर. खूप चांगल्या प्रकारचं फलंदाजी सुरुवातीच्या चेंडूवर, त्यानंतर कमबॅक केलं म्हणावं लागेल. कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेची होती, परंतु अतिशय इझी झेल म्हणावं लागेल. परंतु कॅच जोपर्यंत शेवटच्या क्षणाला हातामध्ये विसावत नाही त्या झेलला सोपं म्हणता येणार नाही. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली गेली तर धावसंख्या जाऊन पोचते सिद्धांत 11 संघाची 22 या आकड्यावर. महागडं असं षटक म्हणता येईल. तब्बल 13 धावसंख्या खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज गुरुनाथ पाटील येतात. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक टप्पा घेत असताना दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. बॅकअप आहे त्याच्यामुळे 2 पेक्षा जास्त काही नसेल. फुलर लेनचा चेंडू जरूर होता. आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात होते. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये. जमेची बाजू 1 धावेने. स्ट्राईक मात्र आली आहे साईनाथ भोईर. ज्या साईनाथ भोईरच्या बॅटमधून आतापर्यंत एक उत्तुंग षटकार आणि 2 चौकार. एकच चौकार आलाय. 2 फुलर लेनचे चेंडू. जास्त फायदा मात्र घेता आलं नाहीये. यावेळेस अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक असतील. आता मात्र चुकी होणार नाही. नितीन भोईर ज्यांनी गोलंदाजी करत असताना 13 धावसंख्या जरूर गमावल्या होत्या, परंतु आता मात्र कमबॅक केलंय. ज्या फलंदाजांनी त्यांच्या विरुद्ध षटकार आणि चौकार मारला होता त्याचाच इथे मात्र झेल नितीन भोईरने खूप व्यवस्थितरित्या पकडलाय. दुसरा हद्रा बसतोय सिद्धांत 11 क्रिकेट संघाला. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये साईनाथ भोईर. चांगली कामगिरी म्हणता येईल. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. प्रयत्न तेच होते. लवकर टार्गेट चेस करण्याचं, परंतु शेवटच्या क्षणाला सीमा रेषेच्या लगत नितीन भोईर यांनी खूप चांगल्या प्रकारचं झेल टिपलं. नवीन फलंदाज महेंद्र येत आहेत. महेंद्र म्हात्रे.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने फक्त आणि फक्त पुश करायचं होतं, परंतु तसं काही होत नाहीये. चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये. नक्कीच 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या, त्यावर अंकुश लावणं गरजेचं होतं. तशाच प्रकारचा हा डिसिजन म्हणावा लागेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचं फक्त आणि फक्त हलक्या हाताने पुश केलंय डीपमध्ये. दुसरीचा प्रयत्न कदाचित झालं असतं, कारण का फेकी तशी पाहिजे तशी नव्हती. बॅकअप असल्या कारणाने फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. मोठा फटका खेळायचा होता, परंतु गुडलँड स्पॉटवरून टेक ऑफ झालाय चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन निर्धावाच्या स्वरूपाने जाऊन विसावतोय चेंडू. अशा प्रकारे तिसरं षटक समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 या आकड्यावर. 2 गडी बाद 26. काय म्हणतात पंचांचं काय म्हणणं, पाण्याची मागणी केली जाते बा. 3 षटकांनंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. आयोजकांनी याच्याकडे ध्यान द्यायचंय. आणि पुढील मॅच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. लिजंड 11 कर्णधार राजा जाधव यांचा संघ, तसंच ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांचा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे नाणेफेकीसाठी. लिजंड 11 राजा जाधव आपण यायचं आहे. ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांच्या संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चला मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं नाणेफेकी केली जाईल. या पुढील होणारा सामना लिजंड 11 विपक्ष ऋषी 11. लिजंड 11 राजा जाधव यांचा संघ, तसेच ऋषी 11 अर्जुनभाई पाटील पोटीपर संघटनेचे अध्यक्ष. लाईव्ह बोले, कॅमेरा फोकस करा जरा. नाणेफेकी होतीये. तर नाणेफेकी झाली आहे. ऋषी 11 संघाने अर्जुनभाई पाटील यांच्या संघाने नाणेफेकी जिंकली आहे. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या पुढील होणारा सामना लिजंड 11 राजा जाधव यांचा संघ विपक्ष ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांचा संघ. चला मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. 3 षटक समाप्त झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. विनंती असेल लिजंड 11 संघाचे प्लेयर्स व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. लिजंड 11 राजा जाधव यांचा संघ, पूर्ण प्लेयर्सला विनंती असेल व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पहिला चेंडू ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न कदाचित धोक्याचा ठरू शकला असता, परंतु तितकी चांगली फेकी मात्र आली नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 28 या आकड्यावर. हिरामन गोलंदाजी मार्क व सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खूप चांगल्या प्रकारचा फटका. 2 क्षेत्ररक्षक येतील, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगल्या प्रकारचा फटका होता. ऑन साइडला आडव्या बॅटने गॅप मधून चेंडू. 2 क्षेत्ररक्षक जरूर आले होते, परंतु 1 बाउन्स त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि 4 धावेचा हा फटका. महेश म्हात्रे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला.
यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा फटका अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने चेंडू जमीनला चाटत पुसत 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार महेश म्हात्रेच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार महेश म्हात्रे याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. महेंद्र आहे. 12वा प्रतिनिधी नसल्यामुळे अशा प्रकारचा घोळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू हवेत. स्वतः कर्णधार रविदादा म्हात्रे इथे मात्र चुकी करत नाहीये. दुसरं झेल या सत्रातील रविदादा म्हात्रे यांच्यामध्ये पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारचं झेल, दोन्ही झेल टिपलेत. बॅक टू बॅक 2 चौकाराचं प्रत्युत्तर हे मात्र देत असताना गोलंदाज हिरामन. धावसंख्येची विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. एकापेक्षा जास्त काही नसेल. 2 चौकारानंतर कमबॅक करून दिले हिरामन म्हात्रे यांनी. सुनील मामा दादा कोण आहे लिहायला लिहायला मी जाऊन लिहायला तेवढं बघा. यावेळेस अपील आणि अपील मात्र इथे पंचांनी उचलून धरली आहे आणि अजून एक हदरा बसतोय निलेश पाटील तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोपान येत आहेत. पहिलं षटक खूप चांगल्या प्रकारचं हाताळलं होतं पहिल्या सत्रामध्ये. आत्ता मात्र बॅटिंगची जिम्मेदारी जेव्हा संघ अडचणीत आहे. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष इथे करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. सिद्धांत स्टार साईनाथ भोईर यांचा संघ. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. लिहायला बरं कोण आहे बघा ना. तुम्हीच बसता पिंटू आणि सोपानी ही ह्या जोडीवर आता मात्र या जोडीच्या खांद्यांवर जिम्मेदारी असेल. 6 चेंडू आणि 12 धावसंख्या जिंकण्यासाठी या स्पर्धेचं अस्तित्व टिकवण्यासाठी 12 धावा कराव्याच लागतील. तर जिम्मेदारी आता मात्र गोलंदाज कैलाश तांडेल येतात. निर्णायक षटक हाताळण्यासाठी कर्णधारांनी जिम्मेदारी सोपवली आहे. 7 चेंडू 12 धावसंख्येची गरज असताना कैलाश पहिला चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित. यू मिस आय डेफिनेटली हिट. हे पहिल्या चेंडूवर इथे मात्र सांगत असताना कैलास तांडेलने यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज पिंटू. चला आयोजकांच्या वतीने जेवणाची सोय आणि जेवणाचा आस्वाद कोणी घ्यायचा असेल तर घ्यायचा आहे. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन. प्लेट्ससाठी जेवणाची सुविधा देखील करण्यात आली आहे. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आपण पाहिलं. सुनील मामद चौधरी, गिरीश पाटील, जनार्दन पाटील, कमलाकर भोईर, मोतीराम दळवी, सुखदेव काका,
कडसन पाटील, संभाजी म्हात्रे आणि विनोद पाटील यांच्याकडे खूप चांगलं असं आयोजन पाहायला मिळतंय. 45+ माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची संकल्पना आज आपल्याला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये समीकरणाचा विचार केला गेला तर 5 चेंडू आणि 12. खूप चांगल्या प्रकारचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूपर्यंत आणि खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथं टिपलं. बॅक टू बॅक 2 हदरे. जेव्हा निर्णायक क्षणाला 6 चेंडू 12ची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवर महत्वाचे हदरे दिलेत कैलास तांडल या गोलंदाजाने. नक्कीच एक चुकी केली होती. साईनाथ भोईर यांचा महत्वाचा झेल ड्रॉप केला होता. त्यानंतर आता मात्र ती भरपाई गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत कैलास तांडेल हे गोलंदाज. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. राजेश येत आहेत. मॅन फ्रॉम घारिवली. आता मात्र स्वतःचं अस्तित्व इथे मात्र सिद्ध करण्याची योग्य वेळ आहे. संधीचं सोनं करणं, या अशा संधींची खरोखर गरज असते प्रत्येक खेळाडूला. सेल्फ कॉन्फिडन्स आता मात्र वापरावं लागेल. स्वतःवर आत्मविश्वास असेल तर असं अवघड काम साध्य करायची हिंमत स्वतःमध्ये पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस 3रा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार अपील पाहायला मिळाली होती. हॅट्रिकचा चेंडू होता. नक्कीच पायावर येऊन आदळला होता, परंतु लाईन मिस केली आणि तेच आमच्या पंचांनी संदीप भाने यांनी हेरलं आणि दाद मात्र फेटाळून लावली. तसेच स्क्वेअर लेग पंच दशरथ चोरकादे दावडे मॅन फॉर्म असे आमचे स्क्वेअर लेग पंच प्रोफेशनल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. थोडंसं मिस क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळते. डावखुरे फलंदाज येत आहेत. सोपान, ज्या सोपानने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं, तीच जिम्मेदारी आता शेवटच्या क्षणाला स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. तीन चेंडू 11चं समीकरण, 6 चेंडू 12चं समीकरण असताना 3 चेंडू 11चं समीकरण येऊन ठेपलंय. मोठ्या फटक्यांची गरज, परंतु पुन्हा एकदा यू मिस आय डेफिनेटली हिट हे मात्र सांगत असताना कैलास तांडेल अजून एक गडी बाद करतोय. निर्णायक क्षणाला पुन्हा एकदा या षटकातील दुसरं त्रिफळाचित करत असताना दोन्ही चेंडू आता मात्र सीमा रेषेच्या पार पोहोचवावे लागतील. हवाई सफर करावं लागेल चेंडूला. नवीन फलंदाज निर्णायक क्षणामध्ये फलंदाज कोण आहे? सतीश पाटील मॅन फ्रॉम निलजे. ताकद आहे, चेंडूला फक्त सीमारेषेच्या बाहेर पोहोचवायचा आहे. सफर हवाई सफर करावं लागेल. पाहूया कैलास तांडेल काय गोलंदाजी केली निर्णायक क्षणाला. खूप चांगल्या प्रकारचा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतील, बनून राहतील प्रेक्षक. एक चेंडूला तर बाहेर पाठवलाय. आता समीकरण कशा प्रकारे असेल? षटकार आला तर धाव संख्या ही कमी पडेल, एक धाव कमी पडू शकते जर षटकार आला. परंतु इथे मात्र एका मॅजिकची गरज आहे. अशा प्रकारचे मॅजिक आपण खूप सारे पाहिलेत. पाहूया शेवटचा चेंडू. 7 धाव संख्येची गरज. शेवटचा चेंडू 7 धावसंख्येची गरज. फॉर्मॅलिटी नक्कीच आहे, परंतु जास्त अंतर नाहीये. एखादा वाईड
एखादी इलिगल डिलिव्हरी मॅच मध्ये पुन्हा एकदा आणू शकते. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे कैलास तांडेलने, चला जास्त काही करण्याची गरज नाहीये. एक लीगल डिलिव्हरी. चला पंचांनी इशारा केलाय त्यामुळं एक लीगल डिलिव्हरी, एक चेंडू 7 धावा आणि खूप चांगल्या प्रकारचा फटका होता. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर आले. विजयाचं अंतर कुठेतरी कमी केलंय आणि अशा प्रकारे इथे मात्र योगेश पवार 11 रविदादा म्हात्रे यांचा संघ इथे मात्र विजय संपादित करतो. खूप चांगल्या प्रकारची लढत शेवटच्या क्षणाला दिली सिद्धांत 11 साईनाथ भोईर यांच्या संघाने, परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. तर पुढील मॅच साठी नाणेफेकी झाली आहे. ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांच्या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी लिजंड 11 राजा जाधव यांच्या संघाला. 18 धावा केल्या आणि बॉलिंग करत असताना 4 तर षटक, 1 विकेट प्राप्त केले. बहिराम मामांना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण द्यायचा आहे पुरस्कार. आमच्या